नमस्कार, मी शिवांगी गोसावी। आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। राम विठ्ठला धावून या धरणी तृप्त करा। पावसासाठी राम मंदिरात विठ्ठल नामाचा अहोरात्र गजर। गुजर समाज महिलांचे देवाला साकडे मंगेश पाटील यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क बोरद। नमस्कार प्रेक्षक हो, निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पावसाने मोठी ओढ दिली असून पेरण्या उलटून गेल्या तरी पाऊस येत नसल्याने बळीराजासह संपूर्ण नागरिकांना चिंतेने ग्रासले आहे। या गंभीर संकटातून सुटका व्हावी आणि वरुणराजाने धरणीमाता तृप्त करावी यासाठी संपूर्ण बोरद ग्रामस्थ भक्तीच्या मार्गाला लागले आहेत। पावसासाठी परमेश्वराला साकडे घालण्यासाठी गावातील महिला मंडळ, भजनी मंडळ आणि तरुण मंडळाने एकत्र येत एका अनोख्या धार्मिक उपक्रमाचे आयोजन केले। गावातील पवित्र राम मंदिराच्या आवारात दिनांक 14 रोजी सकाळपासून ते थेट रात्रीपर्यंत अखंड भजनाचा गजर सुरू करण्यात आला होता। विठ्ठला धावून ये पाऊस पाड रे आणि प्रभू रामचंद्रा बळीराजाला सुखी कर अशी आळवणी करत ग्रामस्थांनी रामकृष्ण हरी आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला। आषाढीचा विठ्ठल आणि राम मंदिरातील प्रभू रामचंद्र हेच जगाच्या पोशिंद्याचे तारणहार असल्याने या संकटसमयी दोन्ही दैवतांच्या चरणी पावसासाठी साकडे घालण्यात आले। या भजनी सप्ताहात विशेषतः गुजर समाज महिला मंडळाने अत्यंत उत्साहाने अहोरात्र सहभाग नोंदवला। महिलांनी रात्रभर भजन गात टाळांच्या गजरात विठ्ठल माऊलीकडे आणि प्रभू श्रीरामाकडे पाऊस पाडण्यासाठी मनोभावे विनवणी केली। भजनाची सांगता करताना राम मंदिराच्या गाभाऱ्यात झालेल्या महाआरतीमध्ये एक वेगळाच भक्तिभाव पाहायला मिळाला। आरती प्रभू रामचंद्राची आणि विठ्ठल रखुमाईची म्हणत उपस्थितांनी दोन्ही दैवतांना मनोभावे ओवाळले। हे रामा, हे विठ्ठला, आता तरी धरणी माय सुजलाम सुफलाम कर आणि धोधो पाऊस पाड अशी आर्त हाक या संयुक्त आरतीच्या माध्यमातून मारण्यात आली। पाऊस नसल्यामुळे शेतातील पिके जळण्याच्या मार्गावर असताना ग्रामस्थांनी भक्तीच्या बळावर आणि राम विठ्ठलाच्या आराधनेतून निसर्गाला साथ घालण्याचा केलेला हा सामूहिक प्रयत्न सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।